येत्या 2 तारखेला होणाऱ्या आपल्या नगरपालिकेच्या निवडणुकीसाठी उभे असलेले नगराध्यक्ष रक्षे उमेदवार राष्ट्रवादी पक्षाचे भरत शेठ शाह आणि 20 नगरसेवक या सर्वांची खून आहे घड्याळ। त्या घड्याळावरती आपण सर्वांनी मतदान करावं, मतदान रूपी आशीर्वाद द्यावा ही विनंती करण्यासाठी आज आपल्या खडकपुरामध्ये याची प्रचार सभा आयोजित केली आहे। मी काल सभेला थोडा उशीर झाल्यामुळे संपूर्ण आदरणीय व्यासपीठ, पत्रकार, मीडियाचे प्रतिनिधी, सर्व उमेदवार, आमच्या मतदार आणि उपस्थित आमच्या सर्व लाडक्या बहिणी, बंधू आणि भगिनींनो, आपण सर्वांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला आणि घड्याळाला का मतदान करायचं याविषयी माझ्या अगोदर आपल्या सर्वांना सविस्तर अशी बंधूंना माहिती सांगितलेली आहे। बंधूंनी, निवडणूक आपल्या सगळ्यांच्या दृष्टिकोनातून महत्वाची आहे, या शहराच्या दृष्टिकोनातून महत्वाची आहे, या शहराला विकासाच्या दृष्टिकोनातून किती पुढे न्यायचं आहे या दृष्टिकोनातून महत्वाची आहे। तुम्हाला सर्वांना माहित आहे, तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादामुळे, तुमच्या सगळ्यांच्या सहकार्यामुळे माझ्यासारख्या कार्यकर्त्याला 2014 साली आपण सर्वांनी आमदार केलं। आमदार केल्यानंतर आपल्या सर्वांना माहित आहे की माझ्यासारख्या कार्यकर्त्यांनी गेली 11 वर्ष त्या इंदापूर तालुक्यामध्ये, इंदापूर शहरामध्ये निधी कसा जास्त आणता येईल, इंदापूर शहरातील सर्व नागरिकांना कशी मदत होईल, या शहरातील मागासवर्गीय माणसाला कशी मदत होईल, या शहरातील अल्पसंख्याक माणसाला कशी मदत होईल, या शहरातील सर्वसामान्य माणसाला मदत कशी होईल आणि या शहराचा सर्वांगीण कसा विकास होईल यासाठी बंधूंना माझ्यासारख्या कार्यकर्त्यांनी प्रामाणिकपणे प्रयत्न केला। या शहराचा विकास करताना, या शहराला विकासाचा निधी देताना कधी जवळचा, लांबचा, जातीचा, पातीचा, गणाचा, पक्षाचा विचार केला नाही। एखादा माणूस त्याला असलेलं काम ते कसं मार्गी लागल, तो माणूस कसा आनंदाने बाहेर जाईल, विनाकारण हेलपाटे जास्त कसं मुंबईला मारू नये, पुण्याला मारू नये, बंगळुरूला मारू नये ही काळजी घेण्याचा प्रयत्न गेली 11 वर्ष बंधूंना माझ्यासारख्या कार्यकर्त्यांनी केलेला आहे। आज आपल्या शहराचा विकास बघा, मी तुम्हाला एवढंच विचारतो की 2014च्या अगोदरचं इंदापूर शहर काय होतं, आज इंदापूर शहर बदललं का नाही बदललं? जर इंदापूर शहर जर बदललं असलं, इंदापूर शहराचा विकास जर झाला असला तर तुम्ही घड्याळाला मतदान करा। बंधूंनो, या शहरासाठी जेवढा काही विकासाचा निधी माझ्यासारख्या कार्यकर्त्यांनी आणता येईल तेवढा आणण्याचा प्रयत्न अजितदादा पवार साहेबांच्या माध्यमातून आणण्याचा प्रयत्न बंधूंनो मी प्रामाणिकपणे केलेला आहे। मी काम करणारा माणूस आहे, आजही पाठीमागे काम करत होतो, आजही काम करत आहे। उद्या जर तुम्ही भरत शेठ शाह यांना आणि त्यांच्या सगळ्या 20 नगरसेवकांना जर आपण नगराध्यक्ष केलं तर भविष्यामध्ये खूप काही आपल्याला निधी आणायचा आहे, खूप काही इंदापूर शहरासाठी करायचंय, अनेक चांगल्या प्रकारच्या योजना या शहरासाठी आणण्याचा प्रयत्न भरत शेठ आणि माझ्या मनामध्ये आहे। आज इथं समोर अंकिता भाभी पूर्वी इथं नगराध्यक्ष म्हणून काम करत होत्या, आम्ही दोघं पण निश्चित प्रकारे प्रामाणिकपणे, कोरोनाचा काळ होता, कोरोनाच्या काळामध्ये या शहरातल्या नागरिकांना कशी मदत करता येईल, कसं किराणाचं किट वाटता येईल, आरोग्याची सेवा कशी देता येईल तो देण्याचा प्रयत्न माझ्यासारख्या कार्यकर्त्यांनी, बंधूंनो प्रामाणिकपणे आम्ही दोघांनी पण केलेला आहे। या शहरासाठी जेवढं काही करता येईल तेवढा करण्याचा प्रयत्न निश्चित प्रकारे आम्ही केलेला आहे। मगाशी भरत शेठनी सांगितली गोष्ट खरे, आज आपलं हे शहर आहे, तिथं जी आपण जी बाहेर केबल दिसती ही केबल अंडरग्राऊंडची त्यांनी जी मागणी केली ती मागणी रास्त आहे। मी तुम्हाला एवढं सांगतो, भविष्यामध्ये ही अंडरग्राऊंड आपण केबलच्या बारामती शहरामध्ये ज्याप्रमाणे ती केबल टाकली त्याप्रमाणे ती केबल उद्या भविष्यामध्ये आपल्या शहराच्या या बाजारपेठेमध्ये टाकली जाईल, हा पण आपल्या सगळ्यांना शब्द आजच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं देतो। दुसरा, या भागातला एक महत्वाचा विषय जर कुठला असेल तो व्यंकटेश नगरच्या जागेचा आहे। व्यंकटेश नगरच्या जागेचा हा महत्वाचा प्रश्न निश्चित प्रकारे मी तुम्हाला एवढं सांगतो की इथे जे ट्रस्ट, व्यंकटेश नगरचे ट्रस्टी आणि या सर्वांशी चर्चा करून यातनं काहीतरी कायमस्वरूपी कसा मार्ग काढता येईल, कायमस्वरूपी सर्व लोकांना कशी मदत होईल
हाही प्रयत्न आमच्या सर्वांचा निश्चित प्रकारे भविष्यामध्ये बंधूंवर राहणार आहे. खरं तर पूर्वी आम्ही कॉलेज जीवनामध्ये असताना ज्या ज्या वेळेस या खडकपुऱ्याला आम्ही असायचो त्यावेळेस या खडकपुऱ्यामध्ये काही कुटुंब, मी सगळेच कुटुंब महत्वाचे आहे, त्यावेळेस मला अजूनही आठवत आहे बंडू तात्या असतील, आमचे दिलीपांना वाघमारेंचं कुटुंब असत, त्याचप्रमाणे कोकाटेंचं कुटुंब असत की त्याचप्रमाणे आमचे कांबळे परिवार असेल, अशी अनेक महत्वाची कुटुंब यामध्ये होती. आमचं गाडे अमर आपला जे नगरसेवक होते, माजी नगरसेवक गाडे कुटुंब पण इथं निश्चित प्रकारे सर्वांचा सहवास या परिसरामध्ये राहिलेला आहे. आणि या सर्व कुटुंबांनी या भागामध्ये पूर्वी काही ना काही फुलची म्हणून सर्वांना मदत, सर्वांना सहकार्य या कुटुंबाने निश्चित प्रकारे बंधूंनो केलेलं आहे. मी मगाशी अप्पासाहेबांचं भाषण ऐकत होतो. आज या खडकपुऱ्यामध्ये आपण आज इथं भाषण करतोय, हा इथं सगळी व्यापारी पेठ आहे, या भागामध्ये व्यापारी पेठ आहे, पाठीमागे व्यापारी पेठ आहे. मी बरेचसे शहा आणि त्या व्यापारी मंडळाचे आभार यासाठी मानतो. पाठीमागे अजितदादा तिथे एका उद्घाटनासाठी आले होते आणि सगळे त्यावेळेस व्यापारी त्यावेळेस त्यांना दादांना भेटले आणि दादांना त्यांनी मागणी केली की जो कुगाव शिरसोडी पूल आहे तो पूल आम्हाला करावा. आमची खूप दिवसाची 50 वर्ष आमच्या जुन्या व्यापाऱ्यांची मागणी होती. अनेक पुढाऱ्यांनी, अनेक नेत्यांनी त्यांना काही आश्वासनं दिली, परंतु ती आमची मागणी पूर्ण झाली नाही. त्यावेळेस स्वतः भरतशेठ शाह आणि त्यांच्या सगळ्या कुटुंबांनी ज्यावेळेस त्यांच्या व्यापारी परिवारांनी त्यांना मागणी केली, अजितदादा पवार साहेबांना केल्यानंतर माझ्यासारख्या कार्यकर्त्यांनी बंधूंनो मी प्रामाणिकपणे सांगतो, आज पीडब्ल्यूडीचं ऑफिस त्यावेळेस आपल्याला प्रस्ताव तयार करायचा होता. मी आज या खडकपुऱ्याकडे उभा आहे, इथं गणपती समोर उभा आहे. या गणपतीची शपथ घेऊन सांगतो, रात्रीचं ऑफिस तयार उघडून तुमचा हा पुलाचा प्रस्ताव तयार करून रातोरात मुंबईला नेऊन तो मंजूर करणारा हा तुमचा आमदार आहे. जर माझं खरं असेल तर हा खडकपुऱ्याचा गणपती हा प्रसिद्ध आहे. मला जर माझं काही कुलाबाड असेल तर मला शिक्षा करेल. मी तुमच्यासाठी काम केलंय, हो काम केलंय. या राज्यामध्ये तुम्हाला सर्वांना माहित आहे की माझ्यासारखा कार्यकर्ता आज पूल झाला, आज पुलाचं काम चालू आहे. एका वर्षामध्ये पुलाचं काम झाल्यानंतर इथं करमाळा तालुक्याची बाजार पब्लिक इथं येणार आहे, तिची बाजारपेठ ही आज वाढणार आहे. आज तुम्हाला मी सांगतो, हे जिजाऊ मेडिकल आहे, आज जो त्यांचा व्यवसाय आहे, किंवा आमचं सुहास मेडिकल आहे, आज जो त्यांचा व्यवसाय आहे, आमचं इमेज मेन्स पार्लर आहे, त्यांचा जो आज व्यवसाय आहे, आज जो व्यवसाय त्यापेक्षा 5 पटीने तुमचा व्यवसाय वाढणार आहे. त्यात आमच्या व्यापाऱ्यांचं हित होणार आहे, आमच्या त्यामध्ये आरोग्याच्या सुविधा वाढणार आहे. त्यामध्ये आमचा एखादा चर्मकार समाजाचा एखादा आमचा कारागीर असेल तर तो जो खेळ मारणार असेल त्याचा पण व्यवसाय वाढणार आहे. सांगायचं तात्पर्य की प्रत्येक व्यवसाय, हॉटेल असू द्या, बाकीचे कपड्याचा असू द्या किंवा इतर अनेक व्यवसाय, त्यामध्ये सगळ्यांचे व्यवसाय त्या पुलामुळे वाढणार आहे. इंदापूरचं एक वेगळ्या प्रकारचा चेहरा मोरा एका पुलामुळे वाढणार आहे, एका पुलामुळे बदलणार आहे, याची आपल्या सर्वांना कल्पना आहे. आता इंदापूरचा पूल होणार नाही म्हणून कुणी किती टीका केली दाखवू तुम्हाला. इंदापूरच्या टीकेपेक्षा आज इथं पत्रकार बंधू येतात, कोण म्हणलं हा पूल होणार नाही असे म्हणणारे नेते आज तुमच्या समोर आहे. त्यांना दाखवा, त्या शिरसोडी पुलाचं चित्र दाखवा. जर ते म्हणले त्यांचं मला वाटतं खरं तर रेकॉर्ड आपण खरं तर आणायला पाहिजे होता. आज जरा आमचे खरं तर अब्दुल भैया एकदा कोण पुलाला अडवायचं आणि पूल होणार नाही कोण म्हणलं होतं, आणि हे आमच्या लाडक्या बहिणींना कळू द्या. आमच्या ह्या लाडक्या बहिणी खूप हुशार आहे. त्या लाडक्या बहिणी जर डोक्यात घेतलं चांगल्याच काम करते. त्यामुळे या बहिणींना तुम्हा आमच्या बहिणींचं इतकं आभार मानतो. तुमच्यामुळे आज आम्ही सगळेजण काम करतोय. आणि बहिणींनो काळजी करू नका, माझ्या लाडक्या बहिणींना भविष्यासाठी जी काय मदत लागत, जी काय सहकार्य लागत, महिला बचत गटाच्या माध्यमातून आमची महिला कशी स्वयंपूर्ण होईल, स्वतःच्या पायावरती कशी उभा राहील, यासाठी माझा भविष्यामध्ये प्रयत्न भरतशेठला घेऊन निश्चित प्रकारे इंदापूर शहरासाठी राहणार आहे. त्यामुळे आपण काळजी ही निश्चित प्रकारे करू नका. कुणी म्हणलं बघा इंदापूर शहरात आल्यानंतर ते मारवाड्यांचे शिल्प आपण तयार केले. बंधूंनो तुम्हाला सर्वांना माहित आहे, रस्त्याचं काम झाल्यामुळं तिथं पाडापाडी झाली. आता नवीन निधी आपण तिथं मंजूर केलाय, तिथे एक चांगल्या प्रकारचा आपल्याला शिल्प मांडायचा आहे. उद्या इंदापूरमध्ये आल्यानंतर कुठलाही पाहुणा आल्यानंतर इंदापूरचा एक वेगळं आपल्याला ओळख झाली पाहिजे. तिथं मारवाड्यांचं आपण तिथं शिल्प बांधतोय. मी तुम्हाला एवढंच विचारतो, माझ्या बहिणीने मी तुम्हाला
आमच्या भाभी इथं दिसतायत पाठीमागे. भाभी तुम्ही पण नगरसेवक होता. पूर्वी इंदापूर काय होतं? इंदापूर बदललंय का नाही? गटार पूर्वीच्या गटाराची अवस्था काय होती? पूर्वी रस्त्याची अवस्था काय होती? पूर्वी पाण्याची अवस्था काय होती? बंधुराय कुणी केलं? कधी केलं? त्याचा नीट विचार करा. बंधू मी तुम्हाला बहिणींना मी एवढं सांगतो की या शहरासाठी माझ्यासारख्या कार्यकर्त्याने जेवढं देता येईल तेवढा देण्याचा प्रामाणिकपणे प्रयत्न केला. आज तुमच्या शहराचा जर विचार करायचा झाला तर निश्चित प्रकारे मला तर आज या निमित्तानं माझ्या व्यापारी बंधूंना एक आव्हान करायचंय. व्यापारी बंधूंना एक सगळ्यांना एक आव्हान करायचंय. हात जोडून विनंती करायची आहे. बरेचसे टेकटे उमेदवार नाही, तुम्ही सगळे व्यापारी उमेदवार आहात. तुम्ही त्यासाठी निश्चित प्रकारे प्रामाणिकपणे प्रयत्न करायचे. एका निर्णयामुळे इंदापूरच्या सगळ्या बाजारपेठेचं चित्र बदलणार आहे. त्यासाठी कोणी प्रयत्न केले त्यासाठी त्याचं आपण मतदान रूपी या सर्वांचं ऋण सुद्धा निश्चित प्रकारे आपण सर्वांनी मानलं पाहिजे. व्यापारी असतील त्या सगळे व्यावसायिक असतील आपण सर्वांनी निश्चित प्रकारे बंधून आपण सर्वांनी ह्या करावं. मी एवढं सांगतो. आज आपण सांगतो आपल्या सगळ्यांना माहिती आहे या शहरामध्ये मागच्या 5 वर्षामध्ये अंकिता भाभी यांनी माझ्या माध्यमातून एक चांगल्या प्रकारचा निधी आणला. आपण कधी हिशोब केला? आज तुम्हाला मी सांगतो पुलाचा, डीपीडीसीचा निधीचा, नगरोत्थानचा या सगळ्याची जर बेरीज केली तर मागच्या 5 वर्षामध्ये इंदापूर शहरासाठी 867 कोटी रुपयाचा निधी हा निश्चित प्रकारे आणण्याचा प्रयत्न केलेला आहे. त्यामुळे बंधूंनो मी तुम्हाला एवढं सांगतो आता आपल्याला एवढ्यावर थांबायचं नाही. आपल्याला खूप काय काम करायचंय. आपल्या नगरपालिकेची इमारत काय होती नुसता सांगायला फक्त तो होता. परंतु माझ्यासारख्या कार्यकर्त्यांनी गेल्या 1.5 वर्षापूर्वी या इंदापूरचा एक चांगल्या प्रकारचं कंपाऊंड असं चांगल्या प्रकारचं इमारतीला फर्निचर असावं त्यासाठी 10 कोटी रुपयाचा निधी हा बाबांना मंजूर केलाय आणि ते काम हे प्रगतीपथावर आहे. दुसरं आमची सगळ्यांची मुलं आमच्या गोरगरिबाची इंदापूर शहरातली मुलं एमपीएससीचा अभ्यास करण्यासाठी स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करण्यासाठी पुण्याला जातात, बारामतीला जातात, कोल्हापूरला जातात, राहुरीला जातात. त्या गरीब मुलांना एक चांगल्या प्रकारचा एमपीएससीचा स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करण्यासाठी एक इथं इंदापूर शहरामध्ये लायब्ररी असली पाहिजे. इंदापूर शहरामध्ये लायब्ररी असली पाहिजे. त्या मुलांनी रोज तो स्वतःच्या आईच्या हातचा एक भाकरी चपाती पोळी खाली पाहिजे. रोज पोळी खाऊन रोज त्या अभ्यासिकेमध्ये जाऊन संध्याकाळी स्वतःच्या घरी त्यांनी आलं पाहिजे. यासाठी बंधूंना त्या मुलांना कुठेतरी त्या शेवटी त्या आई वडिलांनी त्या मुलाकडे स्वप्न पाहिलेले, त्या मुलांमध्ये स्वप्न पाहिलेले. त्या स्वप्न पाहताना त्यांनी निश्चित प्रकारे आमच्या वाट्याला जे दुःख आलं, आम्हाला ज्या अडचणी आल्या त्या आमच्या मुला मुलीच्या वाट्याला नये. त्यामुळे मुलं अधिकारी होण्यासाठी माझ्यासारख्या कार्यकर्त्यांनी आपल्या इंदापूर शहरामध्ये आपल्या लायब्ररीसाठी 5 कोटी रुपयाचा निधी हा बंधूंना मंजूर केलेला आहे. सांगायचं तात्पर्य मी तुम्हाला मोठे मोठे आकडे सांगतोय. व्यापारी संकुलासाठी आपण 10-12 कोटी रुपये मंजूर केलेले. असे अनेक मोठी कामं या शहरासाठी केली आहेत. आपल्या रस्त्यासाठी एक आपल्या नवीन गेल्या वर्षी स्कीम होती त्यामध्ये आपण 89 कोटी रुपये जे बाहेर गावचे बाहेर आपल्या प्लॅनच्या बाहेर रस्ते प्लॅन्समध्ये रस्ते ते मंजूर केले. गटर योजनेसाठी 69 कोटी रुपये आपण मंजूर केले की जेणेकरून सांगायला जेवढे आकडे सांगा तेवढे निश्चित प्रकारे थोडे आज या शहरामध्ये खूप काही गोष्टी बंधूंना मी तुम्हाला सांगू इच्छितो. आणि मला मी एक सांगतो मी कुणावरती टीका मला करायची नाही. मला टीका करून कुणाला मत मागायचं नाहीये. मी जे काम केलेलं आहे अंकिता भाभी यांनी जे काम केलेलं आहे या शहरासाठी जे विकासाचं काम केलेलं आहे त्या विकासाच्या कामावरती विकासाच्या मुद्द्यावरती मी तुम्हाला मत मागतोय, घड्याळाला मत मागतोय. तुम्ही शांतपणे विचार करा. ह्यामध्ये पुढे दोघं शांत ठेवा. राजकारण बाजूला ठेवू नका. फक्त माझ्या सगळ्या पाठीमागं बसले कोपऱ्यामध्ये जे काही लोक उभं राहिले पाठीमागं बसले तर मोरे वकिलांसारखी किंवा ज्येष्ठ माणसं बसले मोरे वकील मी तुम्हाला विचारतो इंदापूर शहर पूर्वी काय होतं? इंदापूर शहरामध्ये जर तुम्हाला बदल दिसतोय का नाही हे तुम्ही शांत डोक्याने विचारा. मी निवडणुकीचं हे भाषण करत नाहीये. मी तुम्हाला कळवळीने सांगतोय हो आपल्याला अजून काय या शहरासाठी जेवढं काय करता येईल. आज पूर्वी इंदापूर शहराची ओळख काय होती आपण तुम्ही विचार करा. तुम्ही आता ज्येष्ठ आमच्या ताई समोर इथं काकू बसल्या. पूर्वी इंदापूर शहरामध्ये आपला पाहुणा रावळा जर आला तर आपल्या शहराला काय म्हणायचं, किती नावं ठेवायचा, आपल्या शहराबद्दल किती वाईट बोलायचा त्याचा आपण कधी विचार केलाय का? आणि आज आपलं इंदापूर शहर बदललेलं आहे. हो बदललेलं आहे. अजून आपल्याला चांगलं बदलायचंय. इथल्या शाळा असतील जिल्हा परिषदेच्या शाळा असतील या शाळेसाठी एक मॉडेल एक चांगले आदर्श शाळा आपल्याला भविष्यामध्ये निश्चित प्रकारे या शहरासाठी करायच्या आहेत. त्यामुळे मी इंदापूर स्वच्छता आहे भाभी
अशोकराव इचकुडे साहेब होते. इचकुडे साहेब या सगळ्या मंडळींनी हे शहर स्वच्छतेसाठी खूप चांगला पुढाकार या सर्वांनी घेतलेला आहे. तर निश्चित प्रकारे बरेचसे सरकारसाठी आपण उमेदवार एक चांगला निवडलेला आहे. तुम्हाला माहिती आहे की वीरश्री बारोळे यांची गडी होती. गडीचं काम आपण हातीमध्ये घेतलेलं आहे. थोडं काही गोष्टीमध्ये काम जरी थांबलेलं असलं तर बंधूंना आपण आराखडा करताना कुठलाही उद्या पाहुणा आला तर वीरश्री बारोळेंना तिने वंदन केलं पाहिजे. आणि त्याच्या शेजारी असलेला आपला चांसोली बाबा, आपलं जे इंदापूरला आपण त्याचा उरूस करतो, चांसोली बाबा दर्ग्याचं सुद्धा त्याचं तुम्हाला मी सांगतो, मला कुणी शहराचं कोणी सांगितलं नव्हतं की स्वतःचं दर्ग्याचं सुद्धा काम हे हाती घेण्याचं काम तिथं घेतलेलं आहे. तिथं त्याचं पण संवर्धन झालं पाहिजे. ह्याचा उद्देश काय आहे? ह्यातनं माझा एकच उद्देश आहे की मी नेहमी सांगतो, हिंदू मुस्लिम आपण भाई भाई आहोत, आपल्या सर्वांचं रक्त लाल आहे. हे मी नुसतं बोलत नाहीये, मी स्वतः प्रत्यक्षात हे एक गरीब एक काम करून दाखवलंय. तुम्हाला जर प्रामाणिकपणे जर तुम्ही माझं काम करण्याची पद्धत एक असेल, माझं विधान भवनाचं तुम्ही जर भाषण ऐकलं, विधान भवनामधलं जर तुम्ही भाषण ऐकलं तर त्या भाषणामध्ये मी ठणकावून सांगितलंय, तुम्हाला जर हिंदू मुस्लिम ऐक्य जर पाहायचं असेल तर तुम्ही इंदापूरला जा. अजय मारुतीच्या गडी शेजारी आम्ही बाबाच्या दर्ग्याचं सुद्धा संवर्धन करतोय हे ठणकावून सांगणारा हा तुमचा आमदार आहे. आज सकाळी मला खासदार रामदासजी आठवले साहेबांचा फोन आला. आठवले साहेबांनी सांगितलं की मामा आम्ही, मला वाटतं सोलापूर कुठं मला माहित नाही, आज शिवाजीराव मकरेंनी मगाशी भाषणामध्ये बाळासाहेबांनी सर्वजणी सांगितलं की आमचा पाठिंबा तुम्हाला आहे. माझं आणि अजितदादांचं बोलणं झालेलं आहे की आज शिवाजीराव मकरे आणि बाळासाहेब सर्वजण म्हणत साहेब, बाळासाहेब कालच आमच्याकडे भाषण करून गेले, म्हणले आज मी शिवाजीरावला, जिल्ह्याचा आमचा शिवाजीराव नेता आहे, तर आज मी शिवाजीरावला पाठवतो. आपण सर्वजणी आरपीआय आठवले गाठून आपल्या पाठीमध्ये आपण सर्वजणांचं दोघांचं टाळ्या वाजवत आपण सर्वांनी त्यांचा आभार मानावे. हे सुद्धा आजच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं बंधूंना मी सांगतो. या शहरासाठी निश्चित प्रकारे पुलाच्या बरोबर तुम्हाला सर्वांना माहिती आहे, एक राज्याचा तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादामुळं, तुमच्या सगळ्यांच्या सहकार्यामुळं माझ्यासारखा कार्यकर्ता आमदार म्हणून काम करतोय. या शहराने 2009 ला माझा पराभव जरी झाला, 2009 साली असू द्या, 2014 साली असू द्या, 2019 साली असू द्या, 2024 साली असू द्या, या शहराने मतदार रूपी माझ्यावरती इतके उपकार केले, एक चांगल्या प्रकारचं लीड मला या शहराने दिलेलं आहे. त्यामुळे या शहराला, इथल्या माणसाला, इथल्या सर्वसामान्य नागरिकांना माझ्यासारखा कार्यकर्ता आयुष्यामध्ये कधी विसरणार नाही. तुमचा उपकार मी माझ्या आयुष्यामध्ये कधी विसरणार नाही. हे सुद्धा आजच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं सांगतो. आपल्या शहराला अजून खूप काही गोष्टी करायच्या. आपल्या शहरासाठी आज आपल्याला मी सांगतो, आपल्याला एक चांगल्या प्रकारचा हॉल, एसी हॉल, की जेणेकरून कुठलाही पाहुणा आला, एखादा आपल्याला नाटक, एखादा कार्यक्रम करायचा आहे, एक साधारणतः 1000-2000 लोकांचा एक चांगल्या प्रकारचा हॉल या शहरामध्ये एसी हॉल एक स्वतंत्र असला पाहिजे. ही सुद्धा भूमिका आपण तो प्रस्ताव पण दाखल केलेला आहे. येणाऱ्या भविष्यामध्ये तोही आपण हॉल इथं देण्याचा प्रयत्न निश्चित प्रकारे करतोय. आपल्या सर्वांना माहिती आहे, आपल्या नगरपालिकेची इमारत असेल, तिथली शेजारची तहसील कचेरीची इमारत असेल, पीडब्ल्यूडीची इमारत असेल, कोर्टाची इमारत असेल किंवा अशा अनेक इमारती बघून आपण त्या इमारती या शहरासाठी देण्याचा प्रयत्न केलेला आहे. अजूनही आपल्याला एक पंचायत समितीची एक इमारत हे भविष्यामध्ये आपल्याला करायची आणि माझ्या महिला बचत गटांसाठी त्यांना स्वतःच एक वेगळ्या प्रकारची एक इमारत असण्यासाठी एक इंदापूर शहरामध्ये भविष्यामध्ये एक चांगल्या प्रकारची इमारत माझ्या लाडक्या बहिणीसाठी केली जाईल. हा पण शब्द आजच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं मी माझ्या लाडक्या बहिणींना देतो. आणि निश्चित प्रकारे मी तुम्हाला एवढं सांगतो, अश्मी मंत्री आहे, माझं शहर अजून वाढलं पाहिजे. इथं अनेक खेळाडू आहेत, अनेक तरुण मुलं आहेत. या तरुण मुलांना एक क्रीडा संकुल आपल्याला माहिती आहे की तिथं चांगल्या प्रकारचा आपण वातावरण सुविधा देण्याचा प्रयत्न केलेला आहे. अजूनही सुविधा देणं गरजेचं आहे. इथं इंदापूर शहराचे व्यापारी आहेत, त्या व्यापारीसाठी एक स्विमिंग टँक, एक चांगल्या प्रकारचं स्विमिंग टँक आपण तिथं मंजूर केलेलं आहे. आणि ते मंजूर केल्यानंतर मी तुम्हाला प्रामाणिकपणे सांगतो, शेवटच्या क्रीडा खात्या मला माहित आहे, ते क्रीडा मंत्री आपल्या 2 दिवसामध्ये आपलं हे विभाग जाणार आहे, आपल्याकडे दुसरा विभाग येणार आहे. हे मला माहिती असल्यामुळं क्रीडा विभागाच्या माध्यमातून इंदापूर तालुक्याच्या क्रीडा संकुलासाठी शेवटच्या दिवशी 56 कोटी रुपये मंजूर केले. त्याबाबत त्या सगळ्यांना त्याचा उद्देश काय? हे क्रीडा संकुल झाल्यानंतर माझ्या इथं जे खेळाडू आहेत, उत्तम खेळाडू, त्यांना प्रॅक्टिस करण्यासाठी, त्यांना व्यायाम करण्यासाठी, त्यांच्या अंगामध्ये असलेल्या कला क्रीडाच्या ह्यासाठी
हे बंधूंना माझ्यासारख्या कार्यकर्त्यांनी एक 56 कोटी रुपयाचं क्रीडा संकुल यासाठी मंजूर केले आणि माझ्या व्यापारी बंधूंना एक चांगल्या डॉक्टर बंधूंना किंवा इतर आपल्या सगळ्यांना एक चांगल्या प्रकारचा स्विमिंग टँक या शहरामध्ये असला पाहिजे यासाठी सुद्धा मी स्विमिंग टँकची सुद्धा आपण बंधूंना मंजूर हे केलेलं आहे. तुम्हाला सर्वांना माहिती आहे कोरोनाचा काळ असू द्या किंवा इतर काळ असू द्या या कोरोनाच्या काळामध्ये निश्चित प्रकारे माझ्यासारख्या कार्यकर्त्यांनी या तालुक्यामध्ये आणि शहरामध्ये अंकिता भाटे आणि आम्ही दोघांनी सुद्धा निश्चित प्रकारे चांगल्या प्रकारचं काम करण्याचा प्रयत्न आम्ही दोघांनी पण निश्चित प्रकारे केलेला आहे. आणि मला तुम्हाला एकच सांगायचं की बंधूंनो मला विरोधकावरती कुणावरती टीका करायची नाही, कुणाला मला मोही करायचं नाही. ही सगळी मंडळी वेगवेगळ्या कारणामुळे एकत्र आलेली हे तुम्हाला लोकांना सांगण्याची गरज नाहीये. त्यामुळे तुम्हाला मी एवढं सांगतो की खरंच आपल्या इंदापूरचा विकास आपल्याला करायचा आहे. इंदापूर शहर आपल्याला अजूनही पुढे न्यायचंय. इंदापूर शहरामध्ये असणारे आपल्या जे गाव हद्दवाढ झालेले हद्दवाढी सकट किंवा हे जुनं शहर आहे या शहरासाठी अनेक गोष्टी भविष्यामध्ये करणं गरजेचं आहे आणि त्यासाठी अजितदादा पवार साहेबांसारखा एक चांगला खमक्या नेता आपल्या बरोबर आहे. या राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब असतील, एकनाथजी शिंदे साहेब असतील, अजितदादा पवार साहेब असतील, आमचे नेते आठवले साहेब असतील, या सगळ्या मंडळींचा आधार या सगळ्या मंडळींचा आशीर्वाद आपल्या सर्वांना असल्यामुळं भविष्य काळामध्ये आपल्याला खूप काही गोष्टी निश्चित प्रकारे करायच्यात. त्यासाठी तुमच्या सगळ्यांची साथ, तुमच्या सगळ्यांचं सहकार्य, तुमच्या सगळ्यांचं आपल्याला आम्हाला सगळ्यांना लाभणार आहे. आणि मी आज तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे आज तारीख किती 23. मागची 23 तारीख तुम्हाला आठवते का? मागच्या वर्षीची 23 तारीख तुला आठवते का? मागच्या वर्षीच्या 23 तारखेला ह्याच खडकपुऱ्यामध्ये हा परिसर सगळा गुलालाने भरलेला होता. बरोबर 1 वर्ष झालं आणि मुख्यमंत्र्यांनी 5 डिसेंबरला शपथ घेतली. 5 डिसेंबर नंतर आमचं वर्ष सुरू होतं. पण शपथ विजय आपला 23 तारखेला झाला होता आणि आज त्या खडकपुऱ्यामध्ये जो गुलाल या भागामध्ये पडला होता दिलीपराव वाघमारे, तोच गुलाल 3 तारखेला खडकपुऱ्यावर असा पडला पाहिजे हे सुद्धा तुम्हाला सर्वांना सांगतो. कोण येतील, काय सांगतील, भूलताबा मारतील, खोटा शोधन देतील, आमदार मी आहे, मंत्री मी आहे, काम करणारा काय मी आगे बिगे काय नको, फक्त 3 तारखेला दाखवा. 3 फक्त तुम्हाला सांगतो आमदार मी आहे. मी कुणाला दम कधी आमच्या आयुष्यामध्ये बरसेट तुम्हाला और मेरा एक ही है हो. थोडा मला कधी कधी राग येतो बरसेट, म्हणजे थोडा पुण्याच्या डोळ्यावर राग येतो. तुम्हाला तर राग पण येत नाही. दिलीपराव वाघमारे म्हणतात बरंच आहे हसरा पांढरंगे. दिलीपरावांचं अभिनंदन करूया. त्यामुळे निश्चित प्रकारे या परिसरामध्ये खरं तर या भागात गेलं. पूर्वी आमचे गुंडेकर काका असायचे, आता मला वाटतं राहुल काय मला वाटतं राहुल इथं दिसतोय आम्हाला. म्हणजे हा खरंच हा परिसर म्हणजे पवार कुटुंब असेल, जाधव कुटुंब असेल किंवा महाजन कुटुंबाचं तिथं आहे का? तिथं आता बंगला बांधलाय बहुतेक. त्यामुळे खरंच हा खडकपुरा आपल्याला बदलतोय. गणेश महाजन तुमचा व्यवसाय फुल झाल्यानंतर वाढणार आहे. वाढल्यानंतर थोडं काय शिल्लक बिल्लक राहिलं, कधी मामाला काय लागलं काय म्हणजे पैसे नाही, फेमच ना प्रेम, नंतर परत ही म्हणतील पैसे बिशे कधी काय लागले. प्रेम माझी म्हणजे त्यामुळं कधीतरी तेवढं फक्त डिस्काउंट द्या, म्हणजे फुकट नका देऊ. आम्ही फुकट घेणारे नाही, आम्ही वर्गणी मागणारे नाही, आम्ही दोघं दादागिरी करणारे नाही. त्यामुळे मी तुम्हाला आज प्रामाणिकपणे सांगतो भरतशेठ सारखा एक चांगला नगराध्यक्ष पदाचा उमेदवार आपल्या सर्वांना दिलेला आहे. तुम्हा सर्वांना माहित आहे की शहा कुटुंबाचं योगदान आपल्या शहराला सांगावं असं नाहीये. या कुटुंबाचं खूप मोठं योगदान आपल्या या शहरासाठी या कुटुंबाने दिलेलं आहे आणि त्याची उतराई करण्याची आपल्या सगळ्यांना संधी मिळाली आहे.
तुम्ही इंदापूरकर खूप भाग्यवान आहात, नशीबवान आहात. भरत शेठ सारखा तुम्हाला उमेदवार हा नगराध्यक्षाचा मिळाला आहे. असा उमेदवार एक निस्वार्थी सेवा तुमची भविष्यामध्ये 5 वर्ष तुमची निस्वार्थीपणे सेवा करेल. तुम्हा सर्वांना एक सहकार्य करेल, तुम्हा सर्वांना मदत करेल. आरोग्याचा असू द्या तुमचा. मगाशी आप्पासाहेबांनी सांगितलं आम्ही सगळे पाठीमागे आहोत. प्रतापबाबा बापू सुद्धा आमदार होते. बापूंनी पण या परिसरामध्ये शंकरराव कैलासवासी शंकरराव भाऊंचा पण आज उल्लेख केला गेला पाहिजे. गणपतराव बापू असतील, राजेंद्र कुमार घोलप असतील, ज्यांनी आमदार म्हणून काम केलं त्या सर्वांचा पण निश्चित प्रकारे आज या लोकांची सगळ्यांची आठवण बंधूंना आपल्याला आल्याशिवाय राहत नाही. पण या मंडळींनी कधी खोटी आश्वासनं किंवा कधी खोटं आपल्या सर्वांना दिलं नाही. जे केलं, जे करायचंय त्याची लोक निश्चित प्रकारे होईल त्याप्रमाणे म्हणलेले आहेत. त्यामुळे आज मी अधिक न बोलता मी तुम्हाला एकच विनंती करतो की खरंच आपल्या सर्वांना ही निवडणूक खूप महत्वाची आहे, खूप ह्याची आहे आणि आपल्या इंदापूरच्या उद्याच्या भविष्याची आहे. तुम्ही शांत डोक्याने फक्त विचार करा. मी तुम्हाला नेहमी सांगतो माझ्यासारखा कार्यकर्ता, मी नेहमी हिंदू मुस्लिम आपण भाई भाई आहोत. आपल्या सर्वांचं रक्त हे लाल आहे हे नेहमी मी ठणकावून सांगणारा कार्यकर्ता. ही नेहमी माझ्या कधी मी बदल होत नाही. कुठं निवडणुकीपुरतं फक्त काहीतरी म्हणायचं आणि निवडणूक सोडल्यानंतर धर्माधर्मामध्ये वाद लावायचा, धर्माधर्मामध्ये भांडणं लावायची ही काही लोकांची सवय असते. ही कधीही माझ्या आयुष्यामध्ये आम्ही कधी केली नाही. तुम्हा सर्वांना माहित आहे या राज्यामध्ये ज्या ज्या वेळेस एखाद्या माझ्या अल्पसंख्याक समाजावरती कुणी जर चुकीचं बोलला, कोण जर चुकीचं वक्तव्य केलं, त्या वक्तव्याचा ठणकावून समाचार घेणारा या राज्यामध्ये एकच नेता आहे आणि त्याचं नाव आहे अजितदादा पवार. हे पण तुम्हाला सर्वांना माहिती आहे. नीट विचार करा. आपलं सर्वांचं व्यवस्थित डोकं शांत ठेवा. कुणाच्या टीका टिप्पणीवर तुम्ही राहू नका. हे शहर आपल्याला सुंदर करायचंय, भयमुक्त करायचंय. यासाठी उद्या एक चांगला विचार करून आपण सर्वांनी भरतशेठ शाह आणि या भागातले जे नगरसेवक 20 नगरसेवक आहेत त्यांची जी खून आहे घड्याळ, या घड्याळवरती आपण सर्वांनी मतदान करावं. मी पाहतोय कालपासून आपण खरं तर कालच आपला प्रचाराचा सभा सुरू झाल्या, नाहीतर अगोदर थोडं असं तसं, आता असं तसं नाही. इंदापूर शहरातली माणसं किंवा जनता मतदार खूप हुशार आहे. त्याला सगळं कळतं. उद्या भविष्यामध्ये आपलं कोण चांगलं करल, आपल्याला कोण मदत करल, आपला कोण आमदार आहे, आपला जिल्ह्याचा पालकमंत्री कोण आहे, कोण आपल्याला निधी शहराचा विकासाचा निधी कोण आपल्याला जास्त देऊ शकतो. आणि मी नको थांब करा थोडं हा बरंच हा. त्यामुळं बरोबर आहे. त्यामुळे नीट विचार करा आणि ज्या माणसाने तुम्हाला चांगली मदत केली, चांगलं सहकार्य केलं अशा माणसाला आणि आमच्या 20 नगर दिप्तीने आम्ही तुमचं नाव काय घेतलं ना सगळ्याचं, मी सगळ्याच घेतलं. 20 सुरक्षिताई 20 नगरसेवक आपण सगळ्यांनी जे खून आहे त्या सगळ्यांची घड्याळ, या घड्याळावरती आपण सगळ्यांनी निश्चित प्रकारे मदत करा की त्यांना फुली मारा. ही सुद्धा आज आपल्या सगळ्यांच्यासाठी निश्चित प्रकारे सांगतो. आज खरं बटन दाबायचं फुली म्हणजे बटन दाबा ही आपल्या सगळ्यांना विनंती करतो. आम्ही सगळेजण मी तुम्हाला एवढंच सांगतो, माझ्या बहिणीला पाठीमागे आवाज येतोय का? बहीण ताई, हे ताई तुम्हाला आवाज येतोय का? पाठीमागे तुम्हाला आवाज येतोय का? तुम्हाला पाठीमागे आवाज येतोय का? आता जरा आपल्या मला वाटतं 9:15 वाजले, कारण सभा ही 10 वाजता संपली पाहिजे. आता सभा आपण संपवू, परंतु आपण सगळ्यांनी मोठ्यानी सगळ्यांनी आपल्या घड्याळाला आवाज देऊन सगळ्यांनी हात सगळ्यांनी हे जे पाठीमागून सगळ्यांनी मापपत्रानं सगळ्यांना सांगायचं तुम्ही जरा मागचं दाखवा. सगळ्यांनी घड्याळ हात वर का असं पाठीमागून घड्याळ 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 घड्याळ. आता एवढं तुम्ही सगळे चार्जिंग झाल्यामुळे आता काही जास्त बोलत नाही. हेच घड्याळ 2 तारखेला आपण बटन दाबा आणि चांगल्या मताने सगळ्या विजय करा ही विनंती करतो आणि थांबतो. धन्यवाद. जय हिंद.